ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत, मात्र त्यापूर्वी काही बातम्या सविस्तरपणे पाहूयात। विधानसभेसाठी इच्छुकांकडून काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळतोय। 288 मतदारसंघातून 2,500पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले। सर्वाधिक इच्छुक विदर्भ आणि मराठवाड्यातील आहेत, तर 57 राखीव मतदारसंघांमध्ये इच्छुकांचं प्रमाण अधिक आहे। विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि विधानसभेसाठी इच्छुकांकडून यावेळेस काँग्रेसचा चांगला प्रतिसाद मिळतोय। 288 मतदारसंघातून 2,500पेक्षा अधिक अर्ज हे प्राप्त झाले। सर्वाधिक इच्छुक हे विदर्भ आणि मराठवाड्यात आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जुई जाधव आहेत आपल्यासोबत। जुई, विधानसभेसाठी इच्छुकांकडून काँग्रेसला चांगला प्रतिसाद पाहायला मिळतोय। अगदीच वर्षा, लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये देखील काँग्रेसला तशीच बाजी मारायची आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त आमदार हे काँग्रेस पक्षाचे निवडून आणायचे आहेत असा मानस नेत्यांनी केला आहे। त्याच पार्श्वभूमीवरती जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी अर्ज 10 ऑगस्ट पर्यंत भरायचा होता। मुदत संपली आहे, मात्र जर आपण पाहिलं तर मग 288 मतदारसंघातून 2,500पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत काँग्रेस पक्षाकडे। त्यामुळे सर्वाधिक इच्छुक उमेदवार जे आहेत ते विदर्भ आणि मराठवाड्यातीलच आहेत। उमेदवारी अर्जाबाबत प्रदेश काँग्रेसने जो प्रतिनिधी प्राप्त झाला आहे त्याची रक्कम देखील सुमारे 40 कोटींपर्यंत केलेली आहे, जो एक नक्की मोठा आकडा मानला जातोय काँग्रेस पक्षासाठी। आणि ज्या मतदारसंघात काँग्रेसचा विद्यमान आमदार आहेत तिथे इच्छुक कमी आहेत, त्यामुळे काँग्रेसचं आमदारांचं आता गणित कसं जुळून येणार आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे। वर्षा, निश्चितच जुई, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।